आकाशवाणी अमरावती केंद्र सादर करीत आहे जागतिक व्याघ्र दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम भारतातील वाघ संवर्धन आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची वाटचाल. निवेदन नितीन भट. विशेष सहभाग पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर जयंत वडतकर. लेखन आणि सादरकर्ते आशिष गावंडे. श्रोते हो, वाघ हा केवळ भारताचा प्राणी नाही, तर आपल्या जंगलांचं आरोग्य, जैवविविधतेची समृद्धी आणि पर्यावरणीय समतोल याचं जिवंत प्रतीक आहे. जंगलामध्ये वाघाचं अस्तित्व सुरक्षित असेल तर त्या जंगलातील संपूर्ण परिसंस्था सक्षम आणि सुदृढ असल्याचं मानलं जातं. म्हणूनच व्याघ्र संवर्धन म्हणजे केवळ एका प्राण्याचं संरक्षण नव्हे, तर निसर्गाच्या समृद्ध वारशाचं जतन होय. याच महत्त्वपूर्ण विषयावर अधिक माहिती देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत सुप्रसिद्ध पर्यावरण तज्ज्ञ, वन्यजीव अभ्यासक आणि संशोधक डॉक्टर जयंत वडतकर. सातपुडा पर्वतरांगा, मेळघाट, जैवविविधता आणि वन्यजीव संवर्धन या क्षेत्रात त्यांनी अनेक वर्ष संशोधन केलं आहे. पर्यावरण विषयावरील अनेक पुस्तकांचे ते लेखक असून अमरावती जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक तसंच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त पर्यावरण अभ्यासक म्हणून त्यांची ओळख आहे. सर्वप्रथम जाणून घेऊयात जागतिक व्याघ्र दिन साजरा करण्यामागची प्रेरणा काय आहे आणि या दिवसाचा इतिहास आपल्याला नेमकं काय सांगतो. वाघ असलेले किंवा वाघाचे अधिवास असलेले देश डॉक्टर जयंत वडतकर. 2010 साली रशियातील सेंट पीटर्सबर्ग या ठिकाणी टायगर समिटच्या माध्यमातून एकत्र आलेत आणि मग त्यामध्ये काही निर्णय घेण्यात आले की जगभरातल्या वाघाचं संवर्धन करणे, त्या शिकारीवर आळा घालणे, त्यांच्याबद्दल जनजागृती करणे, त्यांच्या ज्या काही वेगवेगळ्या प्रजाती आहेत त्या समाप्त झाल्या त्याच्याबद्दल जनजागृती करणे. तर यासाठी म्हणून या समिटमध्ये 2010च्या जागतिक व्याघ्र दिवस 29 जुलैला दरवर्षी साजरा. गेल्या काही दशकांमध्ये वाघांच्या संख्येत झालेली चिंताजनक घट ही संपूर्ण जगासाठी धोक्याची घंटा ठरली आणि यामुळे वाघांच्या अस्तित्वाला धोका निर्माण करणाऱ्या कारणांचा शोध घेणं आणि त्यावर उपाययोजना करणं आज काळाची गरज बनली आहे. तर मग वाघांची संख्या घटण्यामागे नेमकी कोणती कारणं आहेत? वाघांची संख्या झपाट्यानं कमी झाली. त्यामध्ये वेगवेगळी कारणं होती. राजे महाराजांच्या काळात, सरदारांच्या, जहागीरदारांच्या काळात वाघांची मोठ्या प्रमाणात शिकार झाली. आपल्या छंदासाठी हे शिकारी करायचे. तर ही संख्या 1 लाखावरून असं म्हणतात की 1970 पर्यंत अवघी काही हजारात उरली. म्हणून मग त्यावर उपाययोजना म्हणून ह्या वन्यजीव अभ्यासकांनी किंवा त्या काळातल्या संवर्धक जे लोक होते, ब्रिटिश अधिकारी असतील, त्यांनी भारताच्या सरकारला इशारा दिला की भारतात वाघांची परिस्थिती अशी आहे आणि मोठ्या प्रमाणात आपण वाघांना गमावलेलं आहे, तर त्याच्या संवर्धनासाठी ठोस उपाययोजना होणं गरजेचं आहे. आणि मग त्यावर कायदेशीर काय झालं, गेल्या 50 वर्षाचा इतिहास जर बघितला तर वाघांची संख्या आज भारतात जवळपास 4000 आहे. या आव्हानांवर मात करण्यासाठी देशभरात उभारण्यात आलेल्या व्याघ्र प्रकल्पांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातलं मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचं स्थान हे विशेष मानलं जातं. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा भौगोलिक विस्तार आणि त्याची वैशिष्ट्य याविषयी डॉक्टर जयंत वडतकर सांगतात. मेळघाट हा भारतातला पहिला व्याघ्र प्रकल्प. पहिला म्हणजे अशा अर्थानं की भारतात जेव्हा 1972 साली त्यावेळी पंतप्रधान असलेल्या इंदिरा गांधी यांनी वाघांच्या संवर्धनासाठी टायगर प्रोजेक्ट नावाची योजना सुरू केली. या टायगर प्रोजेक्ट योजनेत त्यावेळी 9 जंगलांचा भारतातला समावेश केला होता. त्यामध्ये आपला मेळघाट याचा समावेश होता आणि तो त्यावेळी महाराष्ट्रातला एकमेव टायगर रिझर्व. त्याचं रीतसर उद्घाटन 22 फेब्रुवारी 1974 रोजी झालं. एकाचं सगळी प्रक्रिया पार पाडता आपल्याला 74 साल उगावलं आणि 22 फेब्रुवारी 1974 पासून तर आज साधारणतः 54-55 वर्ष झाली. तर ह्या मेळघाटचं पहिलं वैशिष्ट्य हे आहे की तो भारतातला पहिल्या 9 व्याघ्र प्रकल्पांपैकी एक असलेला व्याघ्र प्रकल्प आहे. तो महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प आहे. तो आकारमानाने खूप मोठा असलेल्या प्रकल्पांपैकी एक आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सातपुडा पर्वतरांग, जिची सुरुवात पूर्वेकडे मैकाल पर्वतरांगेपासून होते आणि पश्चिमेकडे थेट तोरणमाळ डोंगरापासून पुढे डांगचं जंगल आणि पश्चिम घाटाच्या पर्वतरांगेपर्यंत ती जाऊन मिळते. हीच पर्वतरांग वरती जर आपण मध्य प्रदेशात गेलो तर महादेव डोंगर म्हणजे पचमढी वगैरे जो भाग आहे तिथपर्यंत जाते आणि पुढे विंध्य पर्वतरांगापर्यंत कनेक्टिव्हिटी आहे. तर अशा कनेक्टिव्हिटी असलेल्या ह्या डोंगर रांगेच्या अगदी मध्य भारतात सातपुड्यातला हा मेळघाटचा अतिशय संपन्न असा जंगलाचा पट्टा आहे. त्यामुळे ह्या जंगलाचं विशेष महत्व आहे. जरा आनंद लुटूया, तंदना तंदना
तंदना तंदाना तुझी माझी ही दुनिया, ही हवा बडबडी, ही सकाळ बुडबुडी, ऊन हे मलमली, पाण्यावर ही तरंगे रे. तंदना तंदाना तंदना तंदाना जरा आनंद लुटूया. तंदना तंदाना तंदना तंदाना तुझी माझी ही दुनिया. कोणत्याही व्याघ्र प्रकल्पाचं यश त्या ठिकाणी सुरक्षितपणे वास्तव्य करणाऱ्या वाघांच्या संख्येतूनही दिसून येतं. सध्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या किती आहे आणि त्यामागील संवर्धनाची वाटचाल कशी आहे याविषयी मेळघाटमध्ये 2022 ची जी अधिकृत आकडेवारी जाहीर झाली आहे त्यामध्ये 56 वाघ मेळघाटात आहेत. परंतु 2022 ते 26 या कालखंडात जेव्हा आपण व्याघ्रगणना केली, म्हणजे व्याघ्रगणना करण्यासाठी मेळघाटचे स्थानिक कर्मचारी, त्यांचं टेक्नॉलॉजी, त्यांचे काही टेक्निकल पर्सन सोबत NTCAच्या माध्यमातून भारतातील जी वन्यजीव विषयक कार्य करणारी संस्था आहे वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया देहरादून, त्यांच्या संशोधकांच्या माध्यमातून ती 4 वर्षात पुन्हा गणना झाली आणि आता ती आकडेवारी जाहीर होणार आहे. परंतु साधारणतः 100 ते 105 वाघ आता मेळघाटात असतील असं म्हणायला हरकत नाही. आणि मेळघाटात आता असलेली संख्या हा मेळ कुठेतरी आता जुळतो असं आपल्याला म्हणता येईल. वाघांची संख्या वाढण्यासाठी केवळ संरक्षण पुरेसं नसतं, त्यासाठी जंगलातील संपूर्ण परिसंस्था सक्षम असणं आवश्यक असतं. विशेषतः वाघांसाठी आवश्यक असलेली अन्नसाखळी ही त्यांच्या अस्तित्वाचा मूलभूत असा आधार आहे. वाघांच्या जीवनात अन्नसाखळीचं महत्त्व काय आहे याविषयी तृणभक्षी प्राणी साधारणतः वाघाचं भक्ष्य असतात. मेळघाटामध्ये आपल्याला सांबर, चितळ, गवे, रानडुक्कर प्रामुख्यानं वाघाच्या भक्ष्यात येणारे प्राणी आहेत. अन्न भरपूर असेल तर वाघ प्रजनन करतात कारण त्यांची उपलब्धता आहे अन्नाची. मेळघाटमध्ये साधारणतः पाळीव प्राणी सुद्धा त्यांची पण शिकार केली जाते. आणि मग हे हरिण प्रकारातले जे प्राणी आहेत, सांबर, चितळ, शिंगा, गवा पण एखाद्या वेळी मोठतो आणि रानडुक्कर, हे साधारणतः भक्ष्य मेळघाटात आहेत. आणि गेल्या 10 वर्षात यांची संख्या वाढवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न मेळघाटात केले गेले. म्हणजे 1 किंवा 2 पिल्लं मेळघाटातल्या वाघांना व्हायची, त्यामुळे संख्या वाढायला फार कठीण जायचं. आता आपण बघतोय की मेळघाटात तृणभक्षी प्राणी आहेत किंवा वाघांचं भक्ष्य असलेले प्राणी आहेत, ती वाढवण्यासाठी कुरण विकासासारख्या योजना राबवल्यात आणि मग त्यामुळे ते प्राणी वाढलेत. मेळघाटात आता जे काही फोटो बाहेर येतात त्यामुळे कधी कोण्या वाघाला 4 पिल्ले 5 पिल्ले या गेल्या 2 वर्षात सर्रास असे फोटो आपल्याला किंवा व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत. सुरक्षित, अखंड आणि नैसर्गिक अधिवास हा देखील व्याघ्र संवर्धनाचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. वाघांच्या अधिवासावर परिणाम करणाऱ्या विविध घटकांविषयी डॉक्टर जयंत वडतकर सांगतात. जंगलात जर मानवी हस्तक्षेप असेल किंवा इतर काही ऍक्टिव्हिटी होत असतील तर त्यांच्या नैसर्गिक वावरण्यावर बंधनं येतात. म्हणजे एखाद्या ठिकाणी जर कुठे प्रोजेक्टचं काम चालू असेल, एखादा रोडचं काम चालू असेल तर त्या भागात वाघ जात नाही. काही ठिकाणी गावं आहेत मेळघाटात तर त्यांची गुरं चरायला जातात, मग तिथे वाघांचा वावर जो असतो त्याच्यावर बंधनं येतात. त्यामुळे साहजिकच आहे की ज्या ज्या ठिकाणी मानवी हस्तक्षेप किंवा वेगवेगळ्या कारणानं जंगलात ऍक्टिव्हिटी होत असतात तर वाघांच्या नैसर्गिक त्याच्यावर बंधनं येतात. स्थानिक लोकांकडून वृक्षतोड, त्यामुळे पण वाघाच्या अधिवासावर विपरीत परिणाम होतो. हवामानाच्या बदलाचा तर सार्वत्रिक परिणाम सर्वच अधिवासावर आज होत आहे. कारण काय की पाऊस उशिरा येण्यात डायरेक्टली म्हणा इनडायरेक्टली म्हणा वाघांच्या प्रजननावर वाघांवर होत असतो. अधिवासात होणाऱ्या बदलांमुळे अनेकदा मानव आणि वन्यजीव यांच्यात संघर्ष देखील निर्माण होतो. या वाढत्या मानव आणि वन्यजीव संघर्षाविषयी डॉक्टर जयंत वडतकर सांगतात. मानव वन्यजीव संघर्ष आज व्याघ्र संवर्धनातला एक महत्त्वाचा गंभीर मुद्दा झालेला आहे. त्या मानानं मेळघाटात मानव वन्यजीव संघर्ष अजूनही कमी आहे. एकतर मेळघाटमध्ये वाघांची संख्या आणि अधिवासाचा आकारमान याचा बॅलन्स अजूनही योग्य आहे. मेळघाट खूप मोठा विस्तार असलेला जंगल प्रदेश आहे. आताच मेळघाट संरक्षित प्रदेश 2800 स्क्वेअर किलोमीटरचा आहे. त्यामुळे वाघांना अजूनही जंगल अधिवास पुरेसा आहे आणि त्यामध्ये त्यांना भक्ष्य पण पुरेसं आहे. त्यामुळे अजून तरी मेळघाटात तेवढा ॲनिमल मॅन कॉन्फ्लिक्ट पाहायला मिळत नाही. परंतु भविष्यात आपण जर मेळघाटातील अधिवासांचं जी क्वालिटी आहे ती टिकून ठेवली नाही तर मेळघाटात सुद्धा वाढेल. आणि मग त्याच्यावर उपाययोजना काय? एकच उपाययोजना आहे की मानवाचा जंगलावरचा जो वाढता ताण आहे ते कमी करणे. ते आपल्याच हाती आहे आणि ते आपल्यालाच करावं लागणार आहे. यामध्ये स्थानिक ग्रामस्थांचा सहभाग आणि सहकार्य
ही व्याघ्र संवर्धनाची मोठी ताकद ठरू शकते. व्याघ्र संवर्धनामध्ये स्थानिक नागरिकांची भूमिका किती महत्वाची आहे याविषयी वाघांचं संवर्धन करत असताना आपल्या स्थानिकांचा जो सहभाग आहे त्यासाठी शासनाने वेगवेगळ्या योजना सुरू केलेल्या आहेत. पहिल्यांदा आपल्याला आपल्या परिचयाचं म्हणजे इको टुरिझम, त्यामध्ये जिप्सी स्थानिकाची असते, जिप्सीचा ड्रायव्हर स्थानिक असतो, त्याच्यामध्ये जो गाईड असतो आपल्यासोबत आलेला तो स्थानिक असतो आणि तो त्याच भागातला असावा. त्यांना त्यातून रोजगार निर्माण होतो. रोजगार मिळाल्यामुळे काय होते की कोणालाही असं वाटेल की आपला हा रोजगार टिकून राहिला पाहिजे. तर म्हणूनच मग स्थानिकांना पण असं वाटते की इथं पर्यटक आले पाहिजेत, ते पण या संवर्धनाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होतात. वाघांची जर कुठे शिकार होत असेल तर ते वन विभागाला सहकार्य करतात. वाघांच्या अधिवासांमध्ये कुठे आगी लागत असतील किंवा आणखी काही प्रकार होत असतील अतिक्रमणाचे, तर ते वेळोवेळी वन विभागासोबत सहकार्य करतात, माहिती पुरवतात आणि त्यातून मग वाघाचा अधिवास आणि वाघांचं संवर्धन होण्यासाठी मदत होते. डोलेती डहाळी वाजे रे टाळी, मोर थुई थुई नाचे रे, कोणी खरताई शंका मनी ही, चोरीला गेला दाणा रे, डोंगर उंच छान हे हिरवरान, आई असेच सारे राहिला, ही कोवळी दुपार सोनेरी किनार, आई असेच सारे राहिला. ये रे तू मोठू रे, ये रे तू छोटू रे, मातीत खो खो खेळू रे, हा तंदना तंदाना तंदना तंदाना. दरम्यान आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे व्याघ्र संवर्धनाच्या कार्याला नवी दिशा मिळाली आहे. व्याघ्र गणनेसाठी वापरल्या जाणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाविषयी डॉक्टर जयंत वडतकर. कॅमेरा ट्रॅप ही पद्धत तर आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये आता 20 वर्षापासून वापरल्या जाते. त्याच्यातून आपल्याला एक फायदा होतो, त्या भागात असलेल्या वाघांचे फोटो मिळतात. कारण वाघ त्याची संख्या वेगवेगळी मोजणे हे एक थोडं डिफिकल्ट काम आहे आणि वाघांच्या शरीरावर उभे पट्टे असतात काळ्या रंगाचे, त्याच्यावरून वेगळे वाघ ओळखल्या जातात आणि म्हणूनच आपण वाघांची संख्या काढू शकतो. जसं माणसाच्या हातावरच्या रेषा सारख्या नसतात तसं वाघाच्या अंगावरचे पट्टे सारखे नसतात, त्यामुळे वेगवेगळ्या प्राण्यांचे आपल्याला फोटो मिळतात. तर ही कॅमेरा ट्रॅप पद्धत त्यासाठी एक महत्वाची आहे की वाघांची संख्या आपल्याला सांगते, वाघांचा अधिवास, वाघांचा विस्तार कोणकोणत्या भागात आहे ते आपल्याला माहित होते. ही कॅमेरा ट्रॅपची स्थळ आहे. परंतु व्याघ्र संवर्धनात कॅमेरा ट्रॅप शिवाय वेगवेगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होतो. आता अलीकडे यमस्ट्राईप नावाचा एक प्रोजेक्ट आहे. त्यामध्ये काय की GPS आपल्या फॉरेस्ट गार्डकडे असतं, त्यांना दर आठवड्याला ठराविक किलोमीटर त्या परिसरात चालावं लागतं, त्या जंगलात चालावं लागतं आणि ते चालत असताना त्यांना वाघाच्या दिसणाऱ्या खुणा, इतर प्राण्यांच्या दिसणाऱ्या खुणा, विष्ठा असेल, पगमार्क असेल, झाडावरचे स्क्रॅच मार्क असेल, त्याची नोंद ठेवावी लागते. म्हणजे वाघाचा किंवा इतर प्राण्यांचा कसा कसा वावर आपल्या अधिवासात आहे हे त्या यमस्ट्राईपच्या माध्यमातून त्याचा डेटा गोळा होतो. याशिवाय वेगवेगळ्या प्रणाली आपण वापरतो, ते म्हणजे सॅटेलाइटच्या इमेजेस असतील किंवा ड्रोन असतील, ह्या सगळ्या गोष्टी सॅटेलाइट इमेजवरून आपल्याला प्राप्त होतात. तर हे सगळं तंत्रज्ञान आजकाल ह्या व्याघ्र संवर्धनासाठी किंवा एकूणच अधिवास संवर्धनासाठी फार महत्वाचं आहे. तंत्रज्ञानाबरोबरच बेकायदेशीर शिकारीवर प्रभावी नियंत्रण ठेवणंही तितकंच आवश्यक आहे. वाघांच्या शिकारीला आळा घालण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत याविषयी डॉक्टर जयंत वडतकर सांगतात. वाघांचे जे शिकारीचं एक नेटवर्क आहे ते संपूर्ण भारतात आहे. आपल्याला माहित आहे की भारतातल्या वाघाला भारताच्या बाहेर जगभरात डिमांड असल्यामुळे आपल्या देशांमध्ये शिकारी केल्या जातात. मध्य भारतात काही स्थानिक जमाती आहेत ज्या ह्या पारंपरिक वाघाचे शिकारी मानल्या जातात. तर ते लोक दरवर्षी शिकारीसाठी येतात, ठराविक भाग निवडून त्या ठिकाणी टार्गेट करून वाघांना मारतात. ते दिल्लीपर्यंत जातील किंवा तिथून मग दिल्लीवरून नेपाळ मार्गे चायनापर्यंत जाईल. हे असं मोठं एक आंतरराष्ट्रीय तस्करांचं जाळं आहे आणि ते तोडण्यामध्ये वन विभागानं गेल्या 20 वर्षापासून बरेच प्रयत्न केलेत. विशेषतः मेळघाटमध्ये 2013ला एक जे वाघ शिकारीची घटना बाहेर आली होती. त्यानंतर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने अगदी आंतरराष्ट्रीय टोळीतल्या लोकांना अटक करेपर्यंतची कारवाई त्या काळात केली. 40 तस्करांना पकडलं, शिकाऱ्यांना भारतातल्या वेगवेगळ्या राज्यातून पकडलं. अनेक साठी मोस्ट वॉन्टेड असलेले शिकारी मेळघाटच्या अधिकाऱ्यांनी पकडले. आता हे शिकारींना आळा घालण्यासाठी सर्वात महत्वाचं आहे की आपल्या व्याघ्र प्रकल्पाच्या सीमा मध्य प्रदेशाला लागून आहेत, तर त्या सीमावर्ती भागामध्ये सर्व्हिलन्स ठेवणं फार महत्वाचं आहे. कुठून येतात, काय येतात, त्यानंतर ते आतमध्ये आल्यानंतर जर त्यांनी शिकारीसाठी सापळा लावला असेल तो आयडेंटिफाय करणे, त्यासाठी हे जे वनकर्मचारी फिरत असतात यमस्ट्राईपसाठी प्रोजेक्टच्या माध्यमातून, तर तेव्हा तसे जाळे जर असतील तर ते शोधणे
आणि तातडीनं शिकाऱ्यांना पकडणे ही एक पद्धत आहे. आता मेळघाट आधुनिक पद्धती पण वापरते आहे आणि आपल्याकडे क्राईम सेल नावाचं एक युनिट स्थापन झालं आहे महाराष्ट्रात पहिल्यांदा मेळघाट टायगर रिझर्वला. हे जे वन क्षेत्रामध्ये क्राईम होतात शिकारीचे त्याला मॉनिटर करण्यासाठी आपण क्राईम सेलच्या माध्यमातून सातत्यानं मॉनिटरिंग करतो. काही पोचर्सचे किंवा शिकाऱ्यांचे फोन नंबर्स मॉनिटर करणे, त्याचा डिटेल काढणे की कोणाशी बोलतायत वगैरे. तर अशा सगळ्या आधुनिक पद्धती वापरून आपण आता सर मेळघाट आपल्या क्राईम सेलच्या युनिटच्या माध्यमातून हे सगळं करत असतं. तर त्यामुळे बऱ्यापैकी शिकारीवर आळा घालण्यासाठी मेळघाट प्रशासनाला यश आलेलं आहे. तथापि या सर्व प्रयत्नांनंतरही मेळघाट व्याघ्र प्रकल्पासमोर काही गंभीर आव्हानं आजही कायम आहेत. त्या आव्हानांविषयी डॉक्टर जयंत वडतकर यांचं निरीक्षण ऐकूया. मेळघाट हा विस्तारानं खूप मोठा प्रदेश आहे. त्याची एक सीमा मध्य प्रदेशाला लागून आहे. पलीकडे तापी नदी आणि त्याच्या पुढे मध्य प्रदेश आणि 3 जिल्ह्यामध्ये पसरलेला हा प्रदेश 2800 स्क्वेअर किलोमीटरचा आहे. त्याच्या काही सीमा मध्य प्रदेशाला आहेत, काही तिकडे खानदेशाच्या जंगलाला लागून आहेत. अमरावती, अकोला आणि बुलढाणा या 3 वेगवेगळ्या वन विभागाच्या व्यवस्थापनाकडे याची सगळी धुरा आहे. त्यामुळे वेगवेगळ्या भागात वेगवेगळी आव्हानं आहेत. चिखलदऱ्यापासून मेळघाट सुरू होतो. हा उंच प्रदेश आहे. या ठिकाणची आव्हानं वेगळी आहेत. तर तिकडे बुलढाण्याकडे अगदी अंबाबर्वा अभयारण्य शेवटचं अभयारण्य आहे. त्या ठिकाणची आव्हानं वेगळी आहेत. एक सर्वसामान्य सगळीकडे असलेलं जे आव्हान आहे मेळघाटातलं ते आहे मेळघाटाच्या अधिवासाचं संरक्षण करणे. ते म्हणजे अतिक्रमणांपासून, गुरेचरेपासून हे मानवी हस्तक्षेपाच्या गोष्टी झाल्या आणि वनवा आपला भाग विदर्भ प्रदेश हा उन्हाळ्यापर्यंत आपलं तापमान जाते. तसंच मेळघाटात पण जाते. जंगलात वनवे पेटतात. कारण असं आहे की मेळघाटच्या जंगलाचा जो प्रकार आहे तो शुष्क पानगळी प्रकारचं जंगल. जमीनवर जी पालापाचोळा पडलेला असतो तो अगदी उन्हाळ्यात बारूद झालेला असतो. एक ठिणगी कारणीभूत ठरते संपूर्ण वनवा लावायला. तर बरेचदा वनवे मानवाकडूनच लावले जातात. काही ठिकाणी वनवे लागतात. त्याचं कारण असं आहे की स्थानिकांचा कधी कधी वन विभागासोबत मतभेद होतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे वनवा लागल्यानंतर नियंत्रण करायला त्या ठिकाणी पोहोचणं हे मेळघाटातलं सगळ्यात मोठं आव्हान आहे. आपल्याला माहिती आहे की मेळघाट हा दऱ्याखोऱ्यांचा प्रदेश आहे. गाडी कुठेही जाणार नाही आणि एखाद्या टेकडीवर जर आग लागली असेल तर त्या ठिकाणी माणसाला पोहोचायला किमान 2-4 तास लागतात आणि तिथं पाणी पण नेऊ शकत नाही. तोपर्यंत बरंच नुकसान होते. अनेक टेकड्या कंट्रोल पण होऊ शकत नाहीत, त्या जळतात. तर हे असे अनेक आव्हानं आहेत. मंडळी, कार्यक्रमाच्या समारोपाच्या आधी जागतिक व्याघ्र दिनानिमित्त त्यांनी सर्व श्रोत्यांसाठी दिलेला हा प्रेरणादायी संदेश. मेळघाट हा आपल्या विदर्भासाठी आणि अमरावती जिल्ह्यासाठी एक भूषण असलेला प्रदेश आहे. या जंगलाचं संवर्धन करण्यासाठी आपल्या मेळघाटचं आपल्याला जाणीव असली पाहिजे की मेळघाट किती महत्वाचं आहे. मेळघाटकडून आपल्याला काय मिळतं, मेळघाट आहे म्हणून आपल्या प्रदेशाची संपन्नता कशी आहे, ह्या गोष्टी आपण माहिती करून घेणं म्हणजे जनजागृती हा एक या निमित्ताचा महत्वाचा पार्ट आहे. आपल्याला माहित आहे की जंगल नदी की माँ आहे असं म्हटलं जातं. आणि मेळघाटातून उगम पावणाऱ्या नद्यांचा जर विचार केला आपण तर मेळघाटातून एक तापी नदी जी आहे ती मध्य प्रदेशात उगम पावते आणि मेळघाटाच्या काठावरून जेव्हा ती वाहते आणि खानदेशमध्ये जाते तेव्हा त्या नदीला मोठं करण्याचं काम मेळघाटातल्या शिपना, खापरा, खंडू, डोलार, खुर्शी नद्या करत असतात. आणि त्याच्यामुळे मग ती नदी मोठी होते आणि खानदेशाला पाणी देते. खानदेशातली शेती त्या नदीवर आहे. म्हणजेच मेळघाटाचं जंगल खानदेशाला पाणी देते. हे पाणी देणारं जे जंगल आहे ते आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. ते काही फक्त वाघासाठी आपल्याला वाचवायचं नाही तर आपल्या भविष्यासाठी वाचवायचं आहे. ही जनजागृती स्थानिकांमध्ये, अमरावती जिल्ह्यातल्या शहरी लोकांमध्ये, मेळघाटात असलेल्या ग्रामीण लोकांमध्ये, स्थानिक लोकांमध्ये, आदिवासींमध्ये होणं फार महत्वाचं आहे की हे जंगल मला काय देतं. आणि म्हणूनच या निमित्तानं जर आपल्यात जनजागृती झाली तर आपण हे जंगल वाचू शकू. त्यातील जैवविविधता, त्यातील वाघ हे सगळं वाचू शकू. आपल्याला असं म्हणता येईल की वाघ वाचला तर जंगल वाचेल आणि जंगल वाचला तरच निसर्ग वाचेल आणि निसर्ग वाचला तरच मानवाचं भविष्य टिकून राहील. जरा आनंद लुटूया. तुझी माझी दुनिया. शेती ही सुंदर तुझी, मीशी ही कलंदर तुझी. काळे भोर पट्टी तुझी, चलिये मौजी जगूया रे. श्रोते हो, आताच आपण जागतिक व्याघ्र दिनानिमित्त
भारतातील वाघ संवर्धन आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची वाटचाल हा समन्वित कार्यक्रम ऐकलात. या कार्यक्रमाचं निवेदन होतं नितीन भट यांचं. विशेष सहभाग पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर जयंत वडदकर. लेखन आणि सादरकर्ते आशिष गावंडे. ही आकाशवाणी अमरावती केंद्राची निर्मिती होती.